माझी रेसिपी बघा. हे दोडका असा साल काढायची वरची, आणि हा जो साल काढलेला आहे का नाही, ह्यात हिरव्या मिरच्या घालून हे भाजून, मिरच्या भाजून ह्याची चटणी करायची. खूप छान चटणी होते. आणि हे दोडका चिरून ह्याची भाजी करायची. हे आता दोडका चिरून घेतला असा बारीक, ही साल काढली. तर ही साल तेलात भाजायची, आणि थोड्या मिरच्या, हिरव्या मिरच्या हे भाजायच्या तेलामध्ये, लसूण घालायचं, आणि ह्याची चटणी खूप छान होते. तुम्ही करून बघा चटणी. मी पण करत आहे चटणी. लसूण, हिरवी मिरची आणि हे दोडकाचं खीस चटणी करायची. छान लागते, तोंडाला चव येते त्या चटणीनं. आणि दोडक्याची भाजी करायची. ही मिरची भाजत आहे आता. थोडंसं तेल टाकून भाजायची मिरची. मिरची भाजली तेल टाकून. आता दोडक्याचा खीस भाजत आहे. थोडंसं तेल टाकायचं त्याला पण. एक खीस पण भाजून घेतला आता. लसूण, मिरची आणि दोडक्याचा खीस. आता त्यात थोडंसं मीठ टाकायचं, थोडेसे जिरे टाकायचे, आणि मिक्सरमधून काढायचं. जिरे टाकले थोडे, मीठ, जिरे, लसूण, मिरची आणि दोडक्याचा खीस चटणी बनवायची. मिक्सरमधून काढायचं. आता बघा माझी चटणीची पद्धत कशी वाटली, आणि मला कमेंटमधून कळवा तुम्ही कुठून बघताय, माझी रेसिपी कशी वाटली मला कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा. धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. दोडक्याचा खीस टाकून देण्यापेक्षा त्याची चटणी केली, हिरवी मिरची, लसूण घालून.